आता सर्वसामान्य वारकरी आल्यावर आपण एकमेकाच्या पाया पडतो, पडलं पाहिजे, आपला नियमच आहे, संप्रदायच. काही एखादा आपल्या पाया पडत असताना आपण तुम्ही पाया पडत असताना हा एवढाही लवला नाही दादा, म्हणून मी याला उपमा दिली, लाटणे ऐसे न लवे. लाटणं कधी लवत नाही, चाटू लवतो पैठणवरून आणल्यावर वल्ला असलं ना, पण लाटणं जळण बुवा. पाथर जेवी न द्रवे, दगडाला पाझर फुटत नाही दादा. अखंड दया देवाचा शेजार, कारे अहंकार गेला नाही. ताई सांगतात दादा याचा अहंकार गेला नाही, आणि अहंकारी माणसाच्या पाया पडू नये. एका राजाने एकादशीचं व्रत केलं, त्या राजाचं नावही नाथबाबांनी सांगितलं, आणि एकानं द्वादशीचं व्रत केलं. दोघांची वर्णन नाथ महाराजांनी एका अभंगात केली. रुक्मांगदानं एकादशीचं व्रत केलं, फळ काय मिळालं, नगरी नेली वैकुंठाशी. आणि एकानं द्वादशीचं व्रत केलं, अंबरीशा कारणे द्वादशीचा छंद, तेने परमानंद प्रगटला. एकादशी किती दिवस असते? 3 दिवस. 3च ना? हो, आपली बी 3च आहे ना. एकच दिवस आहे आपली. नाही, आपली 3च आहे ना. सांगतो ना, ऐका ना. काल रात्री जेवायला बसल्यावर आमची मंडळी म्हणली, सप्त्यून आलेत घ्यार देऊन दे एकादशी. काल रात्री म्हणले, आणि आता उद्या द्वादशी सोडायला बसलं का ती म्हणणारे घ्यार दी, कालची एकादश होती. आपली 3च दिवस आहे, पण आपली अशी आहे. दशमी व्रताचा आरंभ, एकादशी दशमीला सुरू होते. कधी? दशमीला. तुमच्याकडे जर दशमीला एखाद्या वेळेला अनवधानानं 12-5 भजन असलं, द्वादशीला बरं का, माफ करा, दशमीला, तुम्ही चिवडा किती वाजता खाऊन घेता? 12च्या आत. आपल्यातलं एखादं तरी जागरूक असतं, ते म्हणतंय 12च्या आत. 12च्या आत. मला कुणाला दुखवायचं नाही, आपली एकादशी रात्री 12ला चालू होत नाही. कोण्याही विद्वानाला विचारा. नाही, ऐका ना, एकादशी तिथीचा समन्वय असा आहे. थोडंसं हे बोलू नये, पण बोलतो ऐका. मी रोज सकाळी सांगतो, पण लोकात बदल होई ना. परमार्थ जे करतात ना महाराज, त्या माणसाने आयुष्यात 2 उपवास कधी मोडू द्यायचे नाही, परद्रव्याचा आणि परस्त्रीचा. मराठी कळत असली तर बघा. हे व्रत परत अंगीकारता येईल, पण परद्रव्य आणि परस्त्रीचा उपवास जर जीवनात मोडला तर तुमचं चरित्र परत येणार नाही. म्हणून या 2 उपवास करा. तुकोबराय सांगतात, तया दंडी यमदूत घडले तयाचे अंकित. तुका म्हणे व्रत एकादशी चुकलिया. नारायण महाराज सांगतात, आमचं व्रत एकादशी आहे, आमचा देव केशव आहे, आमचं तीर्थचंद्र भागा आहे, आणि आमचा प्रमाणित वृक्ष तुळस आहे. दुःख लागलं का महाराज, मग देवन संतन महाराजन आणि बरं चाललं. आता कोणी म्हणलं का तुम्हाला, कोणी गावात म्हणलं का आले बा बरं आलंय, माझ्या अकाउंटला बरेच पैसे आले, कोणी म्हणलं का आपली तर भजन ठेवू बा आता पैसे आले मग निदान भजन ठेवू? नाही का, इथं भजन ठेवलं का? नाही. आमच्या कबीर महाराजांचं प्रमाणे दुःखमे स्मरण सब करे, सुखमे करे ना कोय, सुखमे भजन करे तो दुःख काय होय. म्हणून नाम संकीर्तन करा, सतत भगवंताचा गुणानुवाद वाचन करा. हीच आमची परंपरा आहे महाराज. आणि एक नेनोबा साधन आमचा विषय हरिकीर्तन. आमच्या डोक्यात दुसरा विषय नाही, तो विषय हरिकीर्तनाचा. संत संगती निरंतर प्रेमधन हे भंडार. कीर्तन करत असताना म्हणजे परमार्थिक व्यक्तीनं कसं राहावं माहितीये का महाराज? असं राहावं कसं? अहंकार रहित जीवन जगावं. माणसाला अहंकार नाही. आपण सगळ्यात गेल्यावर सगळ्यासारखं झालं पाहिजे. उग न जायची ताठा नित्य खटाटोपण, मग असंच प्रमाणे नाथ महाराजांचं, न जायची ताठा नित्य खटाटोप मंडुकी वटवट तैशे ते गा. नाथ महाराजांचं प्रमाणे न जायची ताठा. ज्ञानानं अहंकार येतो, धनानं येतो, सत्तेनं येतो, संपत्तीनं मग ताठा येतो माणसाला. आणि ताठरलेल्या माणसाला नाथबाबांनी उपमा दिली, मंडुकी वटवट तैशे ते गा, बेडकाची उपमा दिली. ताठा गेला पाहिजे. परमार्थ हा लवचिक होण्यासाठी जन्माला आलं तेव्हा शेंदाड कसं होतं? जन्माला आलं तेव्हा शेंदाड कसं होतं? तुमच्याकडे नाही शब्द देऊ?
आमच्याकडे म्हणतात बुवा ते झालं तर वा कडू होतं, वागलं बी कडू आणि मेलं तरी. आणि ते साध्य कशानं होईल महाराज? पिकले या सेंदे कडूपण गेले. त्याची कृपा व्हावी म्हणून काय करा? परंपरेनं जीवन जगा, संत प्रमाणित जीवन जगा, अहंकार रहित जीवन जगा, प्रमाणित व्रत जीवनामध्ये. हरी हरी. महिला मंडळ पुढं सरका. या इकडच्या महिला जरा इकडं आमच्याकडे तोंड करा ना. इकडं पंक्तीसारखं नका, इकडे या पुढं. हरी हरी. अमहाव्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळशी आणिक नेनोबा साधन किंवा नेनेबा साधन अमुचा विषय हरी कीर्तन संत संगती निरंतर प्रेम धन हे भंडार आणिक नेनेबा साधन अमुचा विषय हरी कीर्तन. विनवी विष्णुदास नारा नामा नाही बर का, नारा. विनवी विष्णुदास नारा अमुची ऐसी परंपरा आणिक नेनोबा साधन नेनेबा साधन अमुचा विषय हरी कीर्तन. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, करू प्रथम नमन. ओ सरे चरण संताची, ओ सरे चरण संताची, ओ सरे चरण संताची. त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार, कृपाने कथेचा विस्तार, कथेचा विस्तार. वारी सद्गुरुदास तुका, वारी सद्गुरुदास तुका, वारी सद्गुरुदास तुका. महायोगपीठे तटे विहिमरथ्यम वरम पुंडरीकाय धातो मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियत. मस्तक ठेंगण मस्तक ठेंगण, मस्तक ठेंगण, मस्तक ठेंगण. हरी संताच्या चरणात, 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 हरी संताच्या चरणात. हे मस्तक ठेंगण, हरी संताच्या चरणात, हरी संताच्या चरणात, हरी संताच्या चरणात. हे मस्तक मस्तक ठेंगण करी संतांच्या चरणा. महाव्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळसी आणिक नेनेबा साधन अमुचा विषय हरी कीर्तन. प्रस्तुत प्राप्तस्थळी
कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग भगवंताचे युगानुयुगीचे लाडके प्रेमी भक्त नामदेव महाराज आणि नामदेव महाराजांचे ज्येष्ठ चिरंजीव नारायण महाराज या नारायण महाराजांचा अभंग आजच्या या उत्पत्ती एकादशीच्या निमित्तानं श्री क्षेत्र भावी निमगाव देवी निमगाव बरोबर आहे ना अशा असणाऱ्या या पवित्र तीर्थक्षेत्री परमादरणीय स्वानंद सुकणीवासी विठ्ठलनाथ महाराज यांच्या या पवित्र दरबारामध्ये सर्व साधक मंडळी देवी निमगाव भावी निमगावची असणारी सर्व सद्ग्रस्त सर्वांच्या उपस्थितीमध्ये सगळ्यांच्या सहकार्यानं उत्पत्ती एकादशीच्या या वद्यवारीच्या निमित्तानं आदरणीय आमचे परमार्थ स्नेही आदरणीय बोर्डे बाबा यांच्याकरवी मला मिळालेलं निमंत्रण उपस्थित असणारे सर्व भजनी मंडळ मृदुंगाचार्य उपस्थित माता भगिनी पुरुष मंडळी आपल्याकडे 1.25 तास शिल्लक आहे या 1.25 तासामध्ये आपण नारायण महाराजांच्या अभंगाचं चिंतन पाहणार आहोत सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ असणारं भजनी मंडळ आहे आम्ही परवाच जालना जिल्ह्यातून जांबवंतगडाचा सप्ताह करून आल्यामुळं बिस्लरीचं पाणी आणि वातावरणातला बदल त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी सांभाळून घ्या सर्व ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे सर्व भजनी मंडळ महाराजांनी सांगितलं होतं की आमच्या इथे भजनी मंडळ आहे पण माझ्या मनातली शंका म्हणून मी आदरणीय आमचे चव्हाण महाराजांना आणलं का कारण वारी आळंदीची आणि बरीच महाराज मंडळी भजनी मंडळ आळंदी वारीला असल्यामुळं मग आता सहज सुज्ञ मंडळींच्या मनात असा प्रश्न येईल जर महाराज मंडळी भजनी मंडळ आळंदीला आहे तर तू इथं काय करतो म्हणजे माझ्याविषयी आता मी 10-15 वर्षापासून आळंदीला जातो पण माझा नियम असा आहे उद्या जायचं आणि समाधी सोहळा करून यायचं ज्ञानोबा यांचा समाधी सोहळा त्रयोदशीला असतो त्या अनुषंगानं आदरणीय या ठिकाणी विठ्ठलनाथ महाराजांच्या या पवित्र दरबारामध्ये बाबा फिरत फिरत इथं आले संतांचं मासशास्त्र असं सांगतं नदीचं मूळ आणि संतांचं कुळ या भानगडीत आपण पडायचं नाही फक्त साधू महात्मे इथं आले इथं त्यांनी वास्तव्य केलं आणि इथंच असणारे बाबा भाऊ या ठिकाणी बाबा समाधिस्थ झाले समाधिस्थ झाल्यानंतर सर्व गावकऱ्यांनी बाबांचं समाधी मंदिर उभारले बाबांच्या उपस्थितीमध्येच गुरु दत्तात्रयांचं मंदिर या ठिकाणी आहे प्रत्येक गावाला काहीतरी अधिष्ठान असावं या हेतून सर्व गावकरी मंडळींनी हा पवित्र दरबार निर्माण केलेला आहे आणि वद्यवारीच्या नियमाप्रमाणे बऱ्याच दिवसापासून वद्यवारीला कीर्तन आणि फराळ असं प्रयोजन या ठिकाणी असतं बऱ्याच ठिकाणी फक्त अन्नदान होतं कीर्तन नसतात आता अलीकडे लोक पुरोगामी विचाराची झाली तुम्ही पहा बऱ्याच ठिकाणी भगवत नाम नसताना नुसतं अन्नदानाला अर्थ नाही बरं का तुम्ही लाखो रुपयाचं अन्नदान करा पण ते अन्नदान जर भगवत नामचिंतनाशिवाय केलं जात असेल तर त्याची फलप्राप्ती खाणारालाही नाही देणारालाही नाही विठ्ठल विठ्ठल नामदेव महाराजांच्या ज्येष्ठ चिरंजीव नारायण महाराजांचा अभंग आहे अभंगाची पूर्वपीठिका आहे नारायण महाराज स्वपरंपरेचं वर्णन या अभंगात करतायत आमची परंपरा आमचा देव आमचे संत आमची साधना आणि आम्ही काय करतो एवढेच वर्णन या अभंगात आहे मी नेहमी कीर्तनामध्ये बोलत असतो ज्या संप्रदायाला अधिष्ठान नाही तो संप्रदाय जगत मान्य होऊ शकत नाही काळाच्या ओघात अनेक भूछत्र आलेत आपला अधिकार नाही काळाच्या ओघामध्ये हिंदू धर्मामध्ये अनेक भूछत्र निर्माण झाली थोडंसं चिंतन करा आपण सगळी ज्येष्ठ वारकरी मंडळी आहेत संतांची आणि आपल्या वारकरी संप्रदायाची जी अधिष्ठान आहेत त्या अधिष्ठानावर परकीयांनी दुकानं लावलेली आहेत त्यांची मूळतः निसर्गतः उत्पन्न झालेली तीर्थक्षेत्र नाही जगात काही नव्हतं तेव्हा पंढरपूर होतं प्रमाण तुमच्या पाठ आहेत जगात काही नव्हतं मला वाटतं नामदेवरायांचं प्रमाण आहे जेव्हा चराचर नव्हतं तेव्हा पंढरपूर होत जेव्हा महाराज बाकीच्या नद्या नव्हत्या तेव्हा आमची चंद्रभागा होती जगद्गुरु तुकोबारायांसारख्या महात्म्यानं सांगावं जगातली उदंड पाहिली वर्णिली गायली काय असेल ती पहा
पण असं नाही. महाराष्ट्रामध्ये 5 ज्योतिर्लिंग आहेत. माझं कीर्तन ठळक ठळक असतं, घेता येईल तेवढं घ्या. महाराष्ट्रात ज्योतिर्लिंग किती आहेत? 5 आहेत. तरी सुद्धा आजच्या अनुषंगानं सगळ्यात जुनं शिवपीठ जर कुठं असलं, कुठं आहे? आळंदीला आहे. मग विचार करा, तसं आळंदीचं मूळ प्रमुख दैवत आता ज्ञानोबरायांच्या नावानं जरी असलं तरी आळंदीचा उल्लेख करत असताना आमच्या नामदेव महाराजांनी एका अभंगात असं सांगितलं, इथं पूर्वीचं दैवत कोणतं आहे? सोपं आहे की महाराज. आळंदी हे जरी गाव असलं नामदेव महाराज सांगतात, पण इथलं जे मूळ दैवत आहे त्या दैवताचं नाव ज्ञानोबराय नंतर आहे. इथलं पूर्वीचं दैवत आहे महाराज सिद्धेश्वर भगवान. विठ्ठलपंत ज्यावेळेस अलंकापुरीला गेले त्यावेळेस विठ्ठलपंत सिद्धेश्वराच्या मंदिरातल्या धर्मशाळेत मुक्कामी राहिले. विठ्ठलपंत म्हणजे ज्ञानोबरायांच्या अगोदर विठ्ठलपंत ज्यावेळेस गेले, लग्न होण्याच्या अगोदर गेले, आणि मग तिथं सिद्धोपंतांनी पाहिलं स्वतंत्र विषय, आपल्याला तिकडे जायचं नाही. प्रतिष्ठान पैठण जवळ आहे आपल्याला. हॅलो, आपल्याला काय जवळ आहे? पैठण. पैठण जवळ आहे. पैठण ही सातवाहनांची राजधानी. मी आपले तीर्थक्षेत्र आपलेत हे अगोदर सांगतोय. पैठण नगरी प्रतिष्ठान सातवाहनांनी शककर्त्यांनी निर्माण केलेली, विक्रमादित्यानं निर्माण केलेली नगरी. त्या भानुदास महाराजांच्या कुळामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराज प्रगट झाले. ही वारकऱ्यांची पूर्वपीठिका. नेवासा तीर्थक्षेत्र असेल, ज्ञानोबा यांनी जर कर्वेश्वराच्या मंदिरामध्ये येऊन भावार्थ दीपिका जगाला प्रतिपादित केली नसती तर नेवासा तीर्थक्षेत्र अगोदर तसं अनादी आहे. नेवासा आजकालचं नाही. आणि जर कुणाला शंका असली ना तर मराठवाडा गॅजेट छत्रपती संभाजीनगरला जा. तिथं 3 युगाचा उल्लेख आहे नेवासा नगरीचा. किती? हे अनादी बिनादी द्या सोडून. किती युगाचा? 3. आपल्याकडे वेळ कमी पडेल, आपल्याला अभंगामध्ये यायचे. आश्मयुगातही नेवासा होतो. अजून किती मागं जावं? जर नेवासाच्या वारीला जर कधी गेले ना, नेवासा वारीला जर कधी गेलात ना, तर ज्ञानोबरायांच्या मंदिराच्या पलीकडे जा जरा, असं या साईडला सगळं असणार. विठ्ठल विठ्ठल. पुरातत्व विभागाने तिथं बंदिस्त केलेलं आहे. आणि पुरातत्व विभागाला तिथं असणारे अश्मयुगातले नमुने सापडले. नेवासा आजकालचं नाही. आमचे तीर्थक्षेत्र अनादी आहे. सगळ्या तीर्थक्षेत्राची महती वर्णन करता येईल, पण आपल्याकडे वेळ नाही. आता आमच्या तीर्थक्षेत्राच्या नावावर अनेकांनी दुकानं लावली, हा स्वतंत्र विषय आहे. ज्या संप्रदायाला अधिष्ठान नाही, आपला देव आजकालचा नाही, प्रमाण तुमच्या पाठ आहेत. आपला देव आजकालचा आहे का किंवा दुसऱ्याचा चोरलेला आहे का? आपला देव आजकालचा नाही, आपले तीर्थक्षेत्र आजकालचे नाही, आपलं असणारं तीर्थ आजकालचं नाही, आपले संत तरी आजकालचे आहेत का? काकड्यातलं प्रमाण आहे महाराज. किंवा दुसरं प्रमाण घ्या तुकोबरायांचं. ज्या ज्या वेळेस परमात्मा या भूतलावर अवताराला आला त्या त्या वेळेला आमच्या साधू संत देवाबरोबर आले. म्हणजे आमचे संत आजकालचे नाही, आमचं तीर्थे आजकालचे नाहीत,
आमची तीर्थक्षेत्र आजकालची नाहीत. मग एवढं अनादी जे आहे ना त्याला परंपरा म्हणतात. मला एवढं सांगायचं. जे आता याच्याही पुढे जर बोलायचं ठरलं, महाराजांनी प्रमाण दिलं. आमच्या तुकोबरायांनी सांगितलं, जर आमचा देव कुणी घडवला असं जर म्हणत असलं ना, जर कोणी म्हटलं ना आमचा देव आज घडवलेला आहे, तर तुकोबरायांच्या मुखातले शब्द आहेत महाराज, तया मुखाप्रती किडे पडो. आमचा देव आजकालचा नाही, आमचे संत आजकालचे नाही, आमचे तीर्थ आजकालचं नाही, आमचे तीर्थक्षेत्र आजकालचे नाही, आमचे व्रतही आजकालचे नाही. मला वाटतं आता कोणता महिना चालू झाला? कार्तिक चालू आहे ना, अमावस्येपर्यंत अजून 2-4 दिवस. मग कोणता महिना येणार आहे? मार्गशीर्ष महिन्यामध्ये एक व्रत केलं जातं. कोणतं? हा, बापाच्या घरी असल्यापासून व्रत केलं तर आता मुलं लग्नाला आली तरी व्रत बंद नाही. बरोबर आहे ना? मला तुमच्या एकाही माता माऊलीची श्रद्धा दुखवायची नाही, पण तुम्ही जे करता ते प्रमाणित की नाही हे अगोदर पहा. तुमच्या सगळ्या कथा माझ्या पाठ आहेत, सगळ्या. सांगू का तुम्हाला? आटपाटनगर होतं. ज्याच्याकडे मोठाले मोबाईल आहेत ना त्यानं गुगलला सर्च करा आणि त्याच्यावर टाका आटपाटनगर. अजून जगात नगर नाही महाराज ते. मग जे अस्तित्वातच नाही, ज्याला अस्तित्वाच्या विषयीच जर शंका आहे तर ते तुम्हाला फळ कसं देईल? त्या कथेचा शेवटचे शब्द गोड आहेत महाराज, ते जीवनात वापरले पाहिजे. उतू नको, मातू नको, घेतला वसा टाकू नको. हे जरी प्रमाणित असलं पण तुमचे व्रत प्रमाणित नाही. व्रत प्रमाणित असलं पाहिजे, देव प्रमाणित असला पाहिजे, संत प्रमाणित असले पाहिजे आणि परंपरा सुद्धा प्रमाणित असली पाहिजे. बघा नाही त्याची बोट धरून महाराज थोड्या वेळ चॉकलेट दिल्यानंतर लेकरू कुणाच्याही कडेवर जातं. शब्द कडू आहे पण ऐकून जा. चॉकलेट दिल्यानंतर क्षणभर लेकरू कोणाच्याही कडेवर जातं, पण खरी भूक लागल्यावर त्याला आईचीच आठवण येते. आपल्यातले बरेच चॉकलेटच्या नादानं दुसरीकडे गेलीत. आपल्यातली लोकांचं मरू द्या. विठ्ठल विठ्ठल काय दिलं बाकीच्यानी तुम्हाला? विषयाचं सुख जर दिलं असलं, आम्ही रोज सकाळी प्रमाण म्हणतो कीर्तन, कारण आमची सर्व गुणीजन भजनी मंडळ विषयाचं सुख जे जे देणार आहेत ना, ते सगळं जे विषयाचं सुख आहे ते इथं बरं वाटतंय. काय दिलं अनंत? जे निर्माण झालेल्या पोट छत्र्या आहेत महाराज, काय दिलं तुम्हाला? विषयाचं सुख दिलं ना. इकडलं बिघडलेलं आमच्याकडं आलं का नीट होतं म्हणणारेच आहेत ना. संसाराचं बिघडलेलं नीट होईल का नाही माहित नाही, पण या जीवाचं कल्याण करणारा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. विठ्ठल विठ्ठल ती महात्मे होऊन गेली ना महाराज. विठ्ठलनाथ बाबा असतील, तुमच्या जवळच असणारे आमचे कृष्णदेव बाबा, ही महात्मे काय होऊन गेली महाराज. उभं आयुष्य या महात्म्याने त्यागलं. कशासाठी? यांना काय स्वतःचं निर्माण कर. मला उद्या मी संप्रदाय निर्माण करू शकतो, पण संप्रदाय निर्माण करत असताना मी सांगितलेले सगळे अनादी लागतात तर तो संप्रदाय मान्य होतो. मान्य व्हायचंही मरू द्या, मान्यता सोडून द्या. जर ज्याला चंद्र सूर्य असेपर्यंत तुम्ही पहा, महाराष्ट्र भूमीमध्ये हा जो संप्रदाय तळागाळात असं गाव आहे का महाराज तिथं टाळकरी नाही? असं गाव आहे का त्या गावात टाळ नाही? असं गाव आहे का तिथं पखावज नाही? आहे महाराष्ट्रात असं गाव का नाही? कारण या संप्रदायाची पूर्वपीठी काय आहे? यांना संत प्रमाणित आहेत. आणि त्या संत विश्वमाऊली ज्ञानोबा यांचा परवा समाधी सोहळा आहे 729. कितवा? 729. आणि तसं वर्षभरानं जर कालगणना केली तर ज्ञानोबा जयंतीचं वर्ष आहे 750. आणि समाधी सोहळा आहे ज्ञानोबा यांचा 729. परवा ज्ञानोबा यांचा समाधी सोहळा आहे. बसल्या बसल्या चिंतन करा महाराज. आपेगावला ज्ञानोबा यांचा जन्म झाला, हा वादातीत मुद्दा आहे, आपल्याला त्याच्यात जायचं नाही. आळंदीला झाला की आपेगावला झाला, कारण माणसं अभ्यासक जास्त झाली अलीकडे. आता जर आळंदीला झाला म्हणावं तर इथं ज्ञानोबा
समाधिस्थ झाल्यानंतर ही 3 भावंड भगवान पंढरीश परमात्मा जनाबाई नामदेव महाराज नेवाशाला आले ज्ञानोबरायांना समाधिस्थ करून. आणि त्यावेळेस आमच्या जनाबाईंनी अट्टहास केला पांडुरंगाकडे, देवा आमची अपेक्षा आहे या 4 पुत्रांचं जन्मगाव पाहायला जायचं. जनाबाईंना आग्रह केला नेवाशाला आल्यावर, काय जन्मगाव जन्मस्थळ यांचे पाहू चला डोळा. जनाबाईंचा अभंग आहे, कुठं जाऊ. त्याच्यामुळं आपण शहाण्या वारकऱ्यानं वादात पडायचं नाही. शहाण्या वारकऱ्यानं संतांचा मतितार्थ ध्यानात घ्यायचं आणि चालत राहायचं. ज्ञानोबरायांचा जन्म आपेगावला, ज्ञानोबरायांची कर्मभूमी नेवासा, ज्ञानोबरायांनी समाधिस्थ झाले अलंकापुरीला. बसल्या बसल्या विचार करा, संतांच्या जीवनातले 3 महत्वाचे टप्पे आहेत. ज्ञानोबराय आपेगावला जन्माला आले, सदन घरात आले नाही. तसं व्यावहारिक सत्तेनं ज्ञानोबरायांचं घर हे सदन होतं अनादी कालापासून. ज्ञानोबरायांच्या आजोबांकडे कुलकर्णी पद होतं, कुलकर्णी. ज्ञानोबरायांचं आडनाव काय? ज्ञानोबरायांचं आडनाव काय? 99% वारकऱ्यांना सुद्धा माहित नाही ज्ञानोबरायांचं खरं आडनाव काय आहे. थोडस एक विषय सामाजिक विषयाच्या अनुषंगाने बोलतो. सध्या आपल्या जमिनीची पट्टी गोळा करून सरकारला कोण जमा करतं आपल्या गावातून? तलाठी. बरोबर आहे ना. कुलकर्णी हे आडनाव नाही, कुलकर्णी हे पद आहे. आणि ज्ञानोबरायांच्या आजोबाकडं त्यावेळेस जवळजवळ परगण्याची असणारं कुलकर्णी पद होतं. ज्ञानोबरायांचं आडनाव आहे जावळे. काय आडनाव आहे ज्ञानोबरायांचं? जावळे. माझ्यावर विश्वास नसला, आळंदीला वारीला जर कोणी गेला असेल तर फोन करून सांगा, येताना आदरणीय वैकुंठवासी वक्ते आबांची ब्रह्मचितकला आणा. ब्रह्मचितकला म्हणून एक ग्रंथ आहे, त्याच्यात वक्ते आबांनी ज्ञानोबरायांचं सविस्तर चरित्र लिहिलंय. त्याच्यात ज्ञानोबरायांचं आडनाव आलंय जावळे. सदन घरात जन्माला येऊन सुद्धा ज्ञानोबरायांनी, जन्माला येणं हे वाक्य चुकीचं ठरल, अवताराला ज्ञानोबराय आले. आणि ज्ञानोबराय अवताराला आल्यानंतर विश्वमौली ज्ञानोबरायांच्या जीवनातली खरी क्रांती काय माहिती का? या विश्वामध्ये कोणालाही संस्कृत कळत नव्हतं. आजही समाजाला संस्कृत कळत, अपवाद वगळता आजही समाजाला पूर्ण संस्कृत कळत नाही. याच्या पुढे बोलू का? आज समाजाला शुद्ध मराठी भाषा सुद्धा कळत नाही. तुम्हाला एक विनोद म्हणून प्रश्न विचारतो, विषयाच्या अनुषंगाने सरळ सरळ उत्तर द्या. पूर्वीच्या काळी वाडा गावामध्ये असायचा आणि त्या वाड्याच्या मध्ये एक असा दगडी चौरंग असायचा आणि त्याच्याजवळ आंघोळ करण्यासाठी जे पाणी घ्यायचं त्याला असा तांब्याचा भांडा असायचं. काय म्हणतात? शेवगाव तालुकाच आहे तुम्हाला काय म्हणतात? शेवगाव तालुक्यात त्याला काय? गंगाळ. वा वा. शुद्ध मराठी भाषेच्या 3 लाख शब्दकोशाचा ग्रंथ आहे, त्याच्यात त्याचं नाव आहे गंगाळ. काय नाव आहे? तुम्ही काय म्हणले? बस याच्यातून समजून घ्या आपल्याला मराठी किती कळते. सरळ उत्तर आहे महाराज. मग जर इथं मराठीचीच वाणवा आहे तर संस्कृत भाषा जगाशी कळेना. आम्हाला संस्कृत कळत नाही म्हणून नारायणा करुणा आली, म्हणून परमात्म्याला तुमची आमची करुणा आली. आणि तोच परमात्मा आपे गावामध्ये विठ्ठलपंत रुक्मिणी आई साहेबांच्या पोटी 2 नंबरला भगवान विष्णू ज्ञानोबरा यांच्या रूपाने अवतराला आले. आपल्याला अभंगात यायचे पण घाई घाई यायचे, कारण ज्ञानोबरा यांच्या मार्गदर्शनाशिवाय विसोबा काका घडत नाहीत. आणि विसोबा काका घडले नसते तर नामदेव महाराज, बरोबर आहे ना. आणि नामदेव महाराज जर घडले नसते तर नारायण महाराजांचा अभंग काय कीर्तनाला घेता आला असता का? विठ्ठल ज्ञानोबा आहे तिथून काय ज्ञानार्जन विद्यार्जन केलं, सगळ्यांना कथाभाग माहिती. नेवाशाला आले. ज्ञानोबरायांबरोबर महाराज 2 वर्ग आले. एक गरीबातला गरीब वर्ग आला आणि एक रेडा आला पैठणवरून. काही घाई ऐका, आपल्यासारखे आलेच नाही बरं का, उल्लेखच नाही. आपण सगळ्यात बाबतीत हुशार.
ज्ञानोबरायांनी पैठण सोडल्यानंतर ज्ञानोबरायांना बरोबर कोण आलं? रेडा आला. आणि अजून एक वर्ग आला जो ज्याचं आमचे गेले वैकुंठवासी सातारकर महाराज त्यांच्या मुखातलं वाक्य आहे, ते सांगायचे ज्याचं हातावर पोट आहे ना तो परमार्थात चांगला आहे. मराठी कळत असली तर बघा, ज्याचं हातावर पोट आहे ना तो चांगला परमार्थ करतो ते म्हणायचे. पण ज्याचा पोटवर हात आहे ना, कळतंय की तुम्हाला? एक गरीब वर्ग ज्ञानोबरायांना रस्ता स्वच्छ करण्यासाठी हातात कुऱ्हाडी घेऊन आला. आज आळंदीतली जी सगळी कुऱ्हाडी मंडळी आहे ना, कुऱ्हाडी आडनावाची, ही पैठणची, पण ज्ञानोबरायांबरोबर हातात कुऱ्हाडी घेऊन गेली. कशासाठी? रस्ता स्वच्छ करत होती. इथून तिथून ज्ञानोबरायांपर्यंत बरोबर गेली अलंकापुरीला. चला, ज्ञानोबराय नेवाशाला आले. कर्वेश्वराच्या मंदिरामध्ये निवृत्तीनाथांच्या आज्ञेने ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका प्रगट केली. जगात सगळ्यात मोठा आविष्कार अहिल्यानगर जिल्ह्यातला हा आहे. जिवंत माणसं ग्रंथ लिहितात यात नवल नाही, मेलेल्या माणसानं ग्रंथ लिहिला हा सगळ्यात मोठा आविष्कार आहे. जिवंत माणसं ग्रंथ लिहितील त्यात नवल काय? पण आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नेवासा नगरीमध्ये मेलेल्या माणसानं ग्रंथ लिहिला. गेले बाबाजी थावरे नावाचे सद्ग्रस्त मरण पावले. पत्नी सती निघाली. बाबा सच्चिदानंद बाबांचं पूर्वाश्रमीचं नाव आहे बाबाजी थावरे. गेल्यानंतर सती जावं ही त्या काळची प्रथा. सती जात असताना सज्जनाचं दर्शन घ्यावं म्हणून ज्ञानोबरायांनी आशीर्वाद दिला. चरित्र तुम्हाला ज्ञात आहे. उठले तू सतचित आनंद आहे. आपण कोण आहेत? कधी विचार केला मी कोण आहे? तेच सांगतात ज्ञानोबराय, विचार करा मी कोण आहे. काय केलं? परमार्थ करायचा म्हणजे काय करायचं? परमार्थात सगळ्यात अलीकडं सगळ्यात मोठं दोषारोपण काय झालं माहिती का? तो कोण आहे याचं चिंतन जास्त चालू आहे परमार्थात. वाक्य कळालं तर पहा. परमार्थात सध्या सगळ्यात जास्त चिंतन चालू आहे. तो कोण आहे, तो कसा आहे, तो कसं बोलतो, तो कसा गातो, तो कसा वाजवतो, त्याचा प्रपंच कसा चालू आहे. दुसऱ्याचं चिंतन चांगलं चालू आहे. पण ज्ञानोबराय सांगतात लोकांचं चिंतन करू नको, अगोदर स्वतःला आहे मी हा कोण करावा विचार. आहे मी हा कोण करावा विचार. मने ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मने ज्ञानेश्वर निवृत्तीचा. करावा विचार. आहे मी करावा विचार. मने ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मने निवृत्तीचा. आहे मी हा कोण करावा विचार. मने ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मने स्वतःला ज्ञानोबराय जीवाला उपदेश करतात. तू कोण आहे याचा विचार कर. मी कोण आहे. परमार्थ म्हणजे तीनच प्रश्नाची उकल आहे. कुठून आलो, कोण आहे आणि कुठं जायचं. परमार्थ करायचा म्हणजे उग अति अवडंबर करत बसायचं नाही. आता आम्ही दुर्भाग्यशाली एक जाहीर बोलतोय मी. आम्ही याच्यात पडल्यामुळं आम्हाला आमच्या मीपणाचा शोध अजून लागला नाही. तुमचं माहित नाही. शास्त्रानं परमार्थाला 3 गोष्टी बाधक सांगितल्या. लोकांत परमार्थाला बाधक आहे. अगदी वेदांताच्या भाषेत सांगायचं तर लोकेशना, वित्तशना, दारेशना तिन्ही परमार्थाला बाधक आहे. मला अख्खा महाराष्ट्र मानतो याचा अर्थ तू परमार्थाच्या वाटेवरच नाही. लोकांत लोकांनी मानावं का जाणावं. आपला उद्योग काय चाललाय? लई लोक मानितीत मला म्हणून मानते ने गुरु भजीजे. मानते ने गुरु भजीजे. जाणते ने गुरु भजीजे. मानतीने कुठं? अहो समाज आज मानणार आहे आणि तुमच्यापेक्षा प्रभावशाली जर पुढं दिसला तर तुम्हाला तुडून पुढे जाणार आहे. महाराष्ट्रातले 2 दिग्गज कीर्तनकार आहेत. त्यांच्यात बसण्याचा योग आला. नावं सांगत नाही. एक जणाचा आदल्या दिवशी कीर्तन आहे. पूर्वी कीर्तनकार मुक्कामी राहायचे.
पुन्हा काळ आदल्या दिवशी एक जणांचं कीर्तन झालं, दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्या गावातले लोक, बाबा आमची इथं चहा घ्यायला चला, आमची दूध घ्यायला चला, आमची इथं नाश्त्याला चला. संध्याकाळी 5 वाजले न दुसऱ्या दिवशीचे कीर्तनकार आले, ते म्हणले मला कोणी हिंग लावून विचारेना. जे सकाळी म्हणत होते ना चहाला चला, दुधाला चला, नाश्त्याला चला, आणि मग संध्याकाळी त्यांचं कीर्तन झालं, मी पुढे बसून होतो, ते सांगत होते. आदल्या दिवशीचे कीर्तनकार पुढे बसून होते. ते म्हणले कीर्तन संपल्यावर लोकांनी मला तुडील आणि त्यांच्या पाया पडायला गेले. हे मान्य आहे महाराज. विठ्ठल मांडण्याच्या भानगडीत पडू नका, माणसानं जाणण्याच्या भानगडीत पडलं पाहिजे. असो ज्ञानोबाराय नेवाशाला आले, सच्चिदानंद बाबांना उठवलं. सतचित आनंद मी कोण आहे विचार करा. कधीतरी परमार्थात सूक्ष्म चिंतन करा, मी कोण आहे. आपण गेल्यावर वैकुंठवासी का येताना वैकुंठवासी? आपण गेल्यावर ना आमचे संत येताना वैकुंठवासी. लोकांना कुठं पाठवायची जबाबदारी आम्ही उक्त घेतलेलं आहे. उदड रोज सकाळी आमचे कीर्तनकार गेलेल्याला कुठं पाठवायचं आमच्या हातात आहे ना. स्टेजवर बसल्यावर आम्ही ठरवणार आहे, हा वैकुंठाला पाठवायचा का हा कैलासाला पाठवायचा की हा स्वर्गाला पाठवायचा. आम्ही म्हणतो ना वैकुंठवासी, कैलासवासी, स्वर्गवासी. आमचे तुकोबराय सांगतात आम्ही तिथून आलो, आता आपल्याकडे वेळ नाही. आम्ही मूळचे तिथले. कुठले? वैकुंठ. आपण सगळे कुठले? तुम्हाला माहित नाही आपण कुठचे? मला म्हणा चांद्याचे, तुम्ही म्हणा निमगावचे. बस याच्यातच गुंतलंय महाराज. आमच्या तुकोबरायने आता काकडा संपला, जुने भजनी मंडळी आठवलं तर पहा. तुकोबरायने सांगितलं, बाबानो मी सहज इथं आलो, पण हा देशही माझा नव्हता. देश वेश नोए माझा सत्ता कोणावरी कोठे शिरे राही करू सत्ता कोणावरी कोठे शिरे राही बाबा म्हणता माझे करता मोकामी म्हणता माझे नाही कोणी आता कीर्तनात ही प्रमाण राहिली नाही. कीर्तनात अभंगाच्या संत चरणाच्या अनुषंगाने विषय राहिला नाही. आता कीर्तनात काय हे तुम्हाला मी सांगण्याची गरज नाही. काय आता कीर्तनात ही सगळी ज्येष्ठ मंडळी अनादी कालापासून कीर्तन ऐकत आली. कीर्तनाची परंपरा, कीर्तनाची मर्यादा या अलीकडे, आणि याला सर्वस्वी जबाबदार आहे ना महाराज श्रोते बरं का. मला कुणाचा अवमान करण्याचा अधिकार नाही किंवा मी कोणावर जळतो असंही नाही. पण एक ध्यानात ठेवा, आमचे वैकुंठवासी रामचंद्र महाराज नागपूरकर दृष्टांत सांगायचे. ते म्हणले पूर्वीच्या काळी वाडा ही परंपरा होती आणि वाड्यामध्ये एका मोठ्या घरी पाहुणे पाहायला आले. मोठ्या वाड्यातल्या पोराला पाहुणे पाहायला आले. सगळा स्वयंपाक तयार झाला आणि ती बैठकीच्या हॉलमध्ये माणसं जेवायला बसणार. त्या घरात अगोदर लेकरू होतं 2 वर्षाचं. ते नेमकं पात्र वाढून झाल्यावर त्यानं शीन सू केली मध्ये त्या लेकरानं. त्या घरातली महिला हुशार होती. ती म्हणली आता हे भरणं ते किळसवानं नको. तिनं पातेलं बघ मोठं, त्याला काय म्हणतात तुमच्याकडं? नाही गमिलं नाही. भाजी कशात करतात? भगुलं. भगुलं तिथंही बदल करून टाकला. त्याचं ओरिजिनल नाव आहे बहुगुण. त्या बहुगुण्याचं काय झालं? भगुण. ते भगुलं पालथं घातलं, आपल्या भाषेत बोलावं लागतं. आणि भगुलं पालथं घातल्यानंतर आले पाहुणे, जेवले, कोणाच्या ध्यानातही आलं नाही.
पण त्या वाड्यात भावकीतलं एक लय चाणाक्ष होतं, ते म्हणले हे काय प्रकारे पाहायला पाहिजे ना. त्यांना विचारलं महिलांना हे काय प्रकारे, ते म्हणले पाहुणे आल्यानंतर हे असं करावं लागतं, हे आपल्या वाड्याची परंपरा आहे. 2 महिन्यानं त्याच्या पोराला पाहुणे पाहायला आले, त्यानं घाई सांगितलं पाहुणे अर्धे जेवत आल्यावर म्हणला आपल्या वाड्याची परंपरा आहे. काय याच्यात काही तथ्य आहे का? तसा प्रकार झालाय महाराज अलीकडं. परंपरा नाही काही नाही. चला ज्ञानोबरायांनी सच्चिदानंद बाबांना उठवलं, भावार्थ दीपिकेचं प्रतिपादन ज्ञानोबरायांनी केलं. सच्चिदानंद बाबा आदरे लेखको झाला, सच्चिदानंद बाबांचे उपकार आहेत, ज्ञानोबरायांचे लेखक आहेत सच्चिदानंद बाबा. ज्ञानेश्वरी ग्रंथ प्रतिपादित झाला. आळे फाट्यावर गेले, आळे फाट्यावर रेड्याला समाधिस्थ केलं. घाई ऐका. ज्ञानोबराय अलंकापुरीला आले, आणि अलंकापुरीला आल्यानंतर ज्ञानोबरायांना आळंदीकरांनी स्वीकारलं वेळ कमी असल्यामुळं, पण एका व्यक्तीनं स्वीकारलं नाही, फक्त अर्धा मिनिटं स्वीकारलं नाही. आता कीर्तनात कोणी विसोबा काकांनी स्वीकारलं नाही. विसोबा काकांचं पूर्वाश्रमीचं नाव आहे विसोबा चाटी. विसोबा चाटी. ज्ञानोबरायांना मांडे खाऊ वाटले, कथा सगळ्यांना सर्वश्रुते, खापर मिळू दिलं नाही. आणि मी खापर न दिल्यामुळे हे कार्टे काय चालू करतो ते नका कार्टे जेवतात कसे हे पाहण्यासाठी विसोबा काका झोपडीच्या दारातून डोकावले, आणि दारातून डोकावलं, झोपडी त्या खिडकीतून डोकावले. आणि मग आमच्या मुक्ताईच्या मुखातून शब्द गेला, खेचरासारखा काय डोकावतो. विसोबा काकांचं नाव पालटलं. खेचर कशाला म्हणतात या सुज्ञ मंडळींना ज्ञात आहे, मी माईकवर प्रतिपादित करीत नाही. खेचर कशाला म्हणतात कळतंय तुम्हाला? पा बाबा बेडू कसा विठ्ठल विठ्ठल. गीतेतला विषय प्रतिपादित करतो. 2 शब्द ज्याला कळणार नाही त्याच्यासाठी आणखीन डोक्यात मुंग्या आणून सोडतो. अर्जुनानं भगवंताला सांगितलं प्रभू मी युद्ध करणार नाही. का करणार नाही? अर्जुन मरायला घाबरत नव्हता, मारायलाही घाबरत नव्हता. अर्जुन 3 गोष्टीला घाबरत होता. त्याच्यातली महत्वाची गोष्ट आहे वर्णसंकरो दोष. हा कळालं तुम्हाला? आणि वर्णसंकर झाल्याशिवाय खेचर जन्माला येत नाही. मराठी कळत असली तर बघा तुम्ही तुमचं. वर्णसंकर झाल्याशिवाय खेचर जन्माला येत नाही. ज्याची मम्मी वेगळी असते आणि पप्पा वेगळे असतात. आता आणखीन किती खाली येऊ. याच्यातलं जे कोणी अमरनाथ यात्रेला गेलंय किंवा वैष्णव देवीला गेलंय, तिथं घोडे यात्रेकरूंना वर आणण्याला नाही, ते काय आहे? खेचरच आहे. कळालं तर पा. परमार्थात एवढं खाली यावं लागतं, आणि एवढं खाली आल्याशिवाय परत वर जाता येत नाही, हे याच्यातून शिका. काय म्हणावं आधी शक्तीनं, खेचरासारखा काय पाहतो. आणि मग विसोबा काकांना पाठवलं, ब्रह्मज्ञानी केलं. आणि ब्रह्मज्ञानी केल्यानंतर त्यांनी सांगितलं आता मला आळंदीत राहायचंच नाही. मग विसोबा काका औंढ्याला गेले. कथा सगळ्यांना ज्ञात आहे. आणि औंढ्याला गेल्यानंतर दुसरं गिऱ्हाईक आलं पंढरपुरावरून आळंदीला. सहज गप्पा मारता मारता पांडुरंगाच्या मुखातून ही 4घांची नावं प्रतिपादित झाली. मग ज्ञानदेव महाराजांची जिज्ञासा जागी झाली, ज्या अर्थी देव नाव घेतो त्या अर्थी पाहायला गेलं पाहिजे कोण येत. आणि मग ज्ञानोबरायांच्या भेटीसाठी नामदेव महाराज आळंदीला आले. आळंदीला आल्यानंतर यांना आनंद झाला. पंढरीचा पोहा अलंकापुरीशी आला, आनंद झाला. आता सर्वसामान्य वारकरी आल्यावर आपण एकमेकाच्या पाया पडतो, पडलं पाहिजे, आपला नियमच आहे, संप्रदायाच. ज्ञानोबराय पाया पडले, निवृत्तीनाथ पाया पडले, सोपान काका पाया पडले, पण आमच्या मुक्ताई पाया पडेना. निवृत्तीदादांनी नजरेनं खुणवलं, मुक्ताई पाया पडतो, त्यांचा अधिकार आहे, अभंगात शब्द आहे म्हणून मी बोलतो. मुक्ताई पाया पड म्हणले, मी पडणार नाही का? दादा मला 2 गोष्टी निदर्शनात आल्या, जे देवाजवळ जास्त राहतात ते अहंकारी जास्त असतात. मग प्रमाण दिलं, स्वतः लिहितात नामदेव महाराजांच्या अभंग याच्यात आहे महाराज गाथ्यात. मुक्ताईनं उपमा दिली नामदेव महाराजांना, लाटणे ऐसे न लवे पाथर जेवे न द्रवे. दादा तुम्ही पाया पडत असताना या नाही एवढं तरी वाकाव, हा संप्रदायाचा नियम आहे बरं का. एखादा आपल्या पाया पडत असताना आपण तुम्ही पाया पडत असताना हा एवढाही लवला नाही दादा, म्हणून मी याला उपमा दिली, लाटणे ऐसे न लवे. लाटणं कधी लवत नाही, चाटू लवतो पैठणवरून आणल्यावर वल्ला असलं ना, पण लाटणं जळण बुवा,
वाकणार नाही. पाथर जेवी न द्रवे, दगडाला पाझर फुटत नाही दादा. अखंड दया देवाचा शेजार, कारे अहंकार गेला नाही. मुक्ताई सांगतात दादा याचा अहंकार गेला नाही आणि अहंकारी माणसाच्या पाया पडू नये. म्हटले मी कसा अहंकारी, परीक्षा द्या. चरित्र सगळ्यांना ज्ञात आहे. गोरोबा काका उपस्थित होते. परीक्षा घेण्याची वेळ आली, बिगर हंता पळाले. वक्ते बाबांच्या चरित्रात असं आहे, ते तुम्ही तुमचं पहा. बिगर हंता पळाले आणि पळाल्यानंतर तिथं जाऊन काय म्हणले माहितीये का? सनकाडी कारटी तिने कळी माजविली. नामदेव महाराज सांगू लागले पांडुरंगाला. काय म्हणले त्यांच्याकडं? झोपडीत राहतात, गाडग्यानं पाणी पितात म्हणले, नारळाच्या करोटीत जेवतात, पण ती सनकाडी म्हणले तिनं कळी केली. हे गाठी वाचित जा. नामदेव महाराजांनी सांगितलं त्या सनकाडीनं लहानीनं कळी केली म्हणले, आणि त्याचा परिणाम काय झाला? माझी परीक्षा घ्यायला निघाले, मी पळून आलो देवा. पांडुरंग म्हणले अरे भेटून यायचं होतं. नामदेव महाराज देवाबरोबर भांडले असं वर्णन आहे. आणि देवाला काय म्हणले माहिती का? काय म्हणले असतील बरं? पुढेही खात नका जाऊ बरं का. दुसरं वाक्य आहे का? कोणाचंही खात नका जाऊ. इथं हे भगवत नामचिंतनानंतरचा प्रसाद आहे, पण आपल्याला खोड असते. गावा स्टँडवर भेटले चारणा भजे पाचवंचा असतं ना आपलं. नामदेव महाराजांनी देवाला सांगितलं तू त्यांच्याकडून बोलतो, निदान माझ्या घरी खाल्ल्या पिल्ल्याचं स्मरण ठेव. गाथा वाचा घरी गेल्यावर. खादल्या पिल्याचे राखेबा स्मरण. नामदेव महाराज पांडुरंगाला सांगतात. काय झालं ना मा? असं असं झालं. मग आता तू एक काम कर, तू इथं राहण्याच्या बरंच वेळ आहे, आपल्याकडे वेळ नाही, तू औंढ्याला जा. नामदेव महाराजांना औंढ्याला पाठवलं. सगळ्यांना चरित्र ज्ञात आहे. विसोबा काकांनी सर्वाभूती पाहे एक वासुदेव बोध नामदेव रायांना केला आणि नामदेव महाराज बार्शीच्या दिवशी बार्शीला आले. सोलापूर बार्शी. नामदेव महाराज बार्शीच्या दिवशी बार्शीला आले. भागवतात त्या नगरीचं वर्णन आहे महाराज. एका राजाने एकादशीचं व्रत केलं, त्या राजाचं नावही नाथबाबांनी सांगितलं, आणि एकानं द्वादशीचं व्रत केलं. दोघांची वर्णन नाथ महाराजांनी एका अभंगात केली. रुक्मांगदानं एकादशीचं व्रत केलं, फळ काय मिळालं? नगरी नेली वैकुंठाशी. आणि एकानं द्वादशीचं व्रत केलं, अंबरीशा कारणे द्वादशीचा छंद, तेने परमानंद प्रगटला. द्वादशी थोडं विनोद म्हणण्यापेक्षा अभंगाच्या विषयानं बोलतो. एकादशी किती दिवस असते? 3 दिवस. 3च ना? हो. आपली बी 3च आहे ना? एकच दिवस आहे आपली. नाही आपली 3च आहे ना. सांगतो ना, ऐका ना. काल रात्री जेवायला बसल्यावर आमची मंडळी म्हणली सप्त्यून आलीत घ्यार देऊन दे एकादशी. काल रात्री म्हणले. आणि आता उद्या द्वादशी सोडायला बसलं का ती म्हणणार आहे घ्या अर्धी, कालची एकादश होती. आपली 3च दिवस आहे, पण आपली अशी आहे. दशमी व्रताचा आरंभ एकादशी दशमीला सुरू होते. कधी? दशमीला. आता ही सगळी ज्येष्ठ भजनी मंडळी आहे. तुमच्याकडे जर दशमीला एखाद्या वेळेला अनवधानानं बारी पाचीला भजन असलं, द्वादशीला बरं का, माफ करा दशमीला, तुम्ही चिवडा किती वाजता खाऊन घेता? 12च्या आत. आपल्यातलं एखादं तरी जागरूक असतं, ते म्हणतं 12च्या आत. 12च्या आत. मला कुणाला दुखवायचं नाही. आपली एकादशी रात्री 12ला चालू होत नाही. कोण्याही विद्वानाला विचारा. नाही ऐका ना. एकादशी तिथीचा समन्वय असा आहे. थोडस हे बोलू नये, पण बोलतो ऐका. मी रोज सकाळी सांगतो, पण लोकात बदल होईना. आज कोण वार आहे? शनिवार. समजा आज रात्री 12:20 मी गेलेलो, फोन तुम्हाला आला. कुठं? आळंदीला नाही. म्हणजे कोणी ना कोणी म्हणेनच ना. आता ही बरीच नातलग आहेत. इथली नातलग चांद्यातली इथे, ते माहिती ते सहज म्हणतील बा तुमच्या गावात ज्या बाबाच कीर्तन होतं ते बाबा रात्री 12:20 गेले म्हणतील ना लोक. मग तुम्ही मला रविवारी गेला असा हिशोब लावता का शनिवारी?
रविवार. मी घडीभर पडतो, तुम्ही विचार करा. जाधव डॉक्टर विचार करू द्या ना. विनोद सोडून द्या, या गैरसमजातून बाहेर या. AM PM महाराज इंग्रजांनी तुमच्या आमच्या मागे लावून दिले. पंचांगानं आपली तिथी सूर्योदयाला ब्रह्ममुहूर्तावर चालू होते तिथी, आणि सूर्योदयाला तिथी चालू होते म्हटल्यानंतर दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत 30 तिथी प्रमाणित मानावी लागते. हा आपला दंडक आहे. आपण आतापर्यंत आहे ना महाराज 11व्या दिवशी 10वे घालीत आलो या घोटाळ्यामुळं. मी शनिवारी गेलो आणि तुम्ही रविवार धरला, मग रविवार 8 सोमवार मंगळवारी 10वा घातला ना. 10वा सोमवारी यायला पाहिजे होता, कारण मी गेलो कोणवारी. ही विचारा तुम्ही, ब्रह्मवृंदांना विचारा, विद्वानांना विचारा, अभ्यासकांना विचारा. हा समन्वय कधीतरी बदल करा. दशमी व्रताचा आरंभ, दशमीला व्रत चालू झालं. दशमीला 10 पदार्थाचा त्याग आहे. कोणचे 10 पदार्थ आपल्या डोक्यावरून जातील, मला येत नाही असं समजा, कारण लोकांना सांगितल्यावर पटत नाही. आमच्याकडे म्हणण्यापेक्षा शास्त्राने एकादशीला व्यसन निषेध सांगितलं, निषेध सांगितलं त्याचं. बरोबर आहे ना. एकादशीला भाकरी चालतात का? नाही. कालवण नाही. ठेसा नाही. बरोबर आहे ना. मग तंबाखू कशी चालत एवढं उत्तर मला द्या. आकुट चालतो, मिश्री चालती, बिड्या चालती, हे चालत कसं याचं उत्तर मला द्या. मग भाकरी नसतरी एकादशीचा काय बांध थोडाच रेटलेला आहे. हा बदल अपेक्षित आहे महाराज. थोडस चिंतन ऐका. ज्या मुखानं व्यसन केल्या जातं त्या मुखानं किती भगवत नामचिंतन करा, भजनाची फलश्रुती प्राप्त होत नाही. देवी भागवतात 3 गोष्टी आल्या, तुम्ही ऐकल्या असतील, फक्त मी सांगतोय. मंत्रशुद्धी, क्रियाशुद्धी आणि द्रव्यशुद्धी, या 3 शुद्धी जर जीवनामध्ये नसल्या, द्रव्यशुद्धी, क्रियाशुद्धी, मंत्रशुद्धी, या 3 क्रिया जर तुमच्या भजनात नसल्या तर ते भजन फल देत नाही. ते भजन काय करत नाही. तुम्हा आम्हाला जीवनामध्ये विठ्ठल विठ्ठल मूक शुद्ध पाहिजे. आणि मुखशुद्धीचं साधन तुकोबरायांनी भगवान पंढरीच्या परमात्म्याला एक दिलं होतं. मुखशुद्धी होते कशानं? ती तुळशी दळानं होत असेल, पण मुखशुद्धी जर जाऊ दे, एवढं लांबत बसण्यापेक्षा या सगळ्याची जर शुद्धी करायची असली, याला पवित्र करायचं असलं तर आमच्या ज्ञानोबरायांनी हरिपाठामध्ये एक प्रमाण सांगितलं, अख्खा शुद्ध होतो. तुकोबरायांचं प्रमाणे नाही. विश्वमाऊली ज्ञानोबरायांचं प्रमाण आहे, या देहाला पवित्र करता येतं. प्रमाण पाठ आहेत आपल्या. नाही अपवित्र शरीराईशे म्हणणाऱ्या तुकोबरायांच्या विषयाला हे उत्तर आहे काय? याला पवित्रही करता येतं, पण कशानं? हरिपाठ कीर्ती हे जरी गाय भगवंताचं नामचिंतन केल्यानं देह पवित्र होतो. याला पवित्र करा. आणि याला पवित्र करण्यासाठी अखंड मुखामध्ये काय असलं पाहिजे? भगवत नामचिंतन असलं पाहिजे. धनाची शुद्धी दानानं, जमिनीची शुद्धी पाण्याची शुद्धी कालगतीनं, इंद्रियाची शुद्धी तपश्चर्येनं आणि वाणीची शुद्धी नामचिंतनानं. हिला शुद्ध करा. आणि हिला शुद्ध करण्यासाठी भजन कधी केलं पाहिजे? बाबांच्या आश्रमात आल्यावर.
काही घरी अशा गोड शिव्या देतात महाराज. आता दिवाळी झाली, ओवाळी झाली. आमच्या शेजारी एक महिला आली आणि ती सांगत होती माझ्या भाऊन भाऊजाईचं काही खरं नाही. मी म्हणलं काय झालं, काय बिघडलं म्हणलं. ती म्हणली आई बापाला सांभाळत नाही. आणि मी म्हणलं वहिनी मग इथं आमच्या भावाचे आई बाप, ती म्हणले ते तर धोरणात नाही. मुखशुद्धी करण्यासाठी भगवत नामचिंतन असलं पाहिजे. नामदेवरायांना पाठवलं, बार्शीला आले. आपला विषय चाललाय नामदेव महाराजांना. परमात्म्यानं परीक्षा घेतली, सगळ्यांना चरित्र ज्ञात आहे. कुत्र्याच्या श्वानाच्या रूपात आले. नामदेव महाराजांनी बारस सोडण्यासाठी केलेले प्रसाद, कोरडी रोटी घेऊन पळाले. परमात्म्याचं रूप नामदेव महाराजांनी जाणलं आणि नामदेव महाराज चंद्रभागेच्या वाळवंटात आले आणि एका कीर्तनकाराचं कीर्तन नामदेव महाराजांनी ऐकलं. कीर्तनकाराच्या कीर्तनात विषय झाला. वाल्मिकांनी 100 कोटी श्लोकाचं रामायण लिहिलं. नामदेव महाराजांनी सांगितलं देवा आता मी सुद्धा तुझे 100 कोटी अभंग लिहिल. इथपर्यंत चरित्र आहे. आणि मग 100 कोटी अभंग लिहिल म्हटल्यानंतर पांडुरंगानं मध्येच थांबवलं. ऐक पांडुरंग म्हणे नाम्या, मध्येच थांबवलं. थांब नाम्या. का? ज्यावेळेस लिहिलं त्यावेळेस 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं, आता ते राहिलं नाही. ते मला माहित नाही. नामा म्हणे केशवराजा केला नेम चालवी माझा. आणि मग असं वर्णन नामदेव महाराजांच्या गाथ्यात भिवरेच्या तिरी शारदेशी सांगे हरी. भीमा नदीच्या किनाऱ्यावर शारदा नाम सरस्वतीला पांडुरंगानं सांगितलं नामदेव महाराजांच्या घरात जेवढे माणसं आहेत तेवढ्यांच्या वाणीवर बसा. ती इथं बसल्याशिवाय माणसं बोलतच नाही. किती अभ्यास करा तुम्ही, ती इथं बसल्याशिवाय माणसाला बोलता येत नाही. मग नामदेव महाराजांना घरातल्या माणसांच्या वाणीवर सरस्वती बसली आणि नामदेव महाराजांच्या घरातली 14चे 14 माणसं, नवे नवे म्हणायला 14 ना असणारे 15 अशी मोजीत चला. त्यांचं नाव कुपानात नव्हतं त्या काळी, ती व्यवस्था होती. 14 जणांचे रेकॉर्डला नाव आहेत, पण आमच्या जनाबाईंनी दास्यत्व पत्करलं. 10 जणी असे 15चे 15 माणसं नामदेव महाराजांच्या घरात अभंग लिहायला बसले. आणि मग सहज नामदेव महाराजांची 4 मुलं 4 सुना. त्याच्यातले आता ही आज तशी प्रस्तावना आहे. हा अभंग कसा कळायला पाहिजे ना, अभंग कसा निर्माण झाला, हा अभंग कसा निर्माण झाला हे तर कळावं ना. आणि मग नारायण महाराजांच्या मुखातून स्वपरंपरेचं वर्णन आजच्या अभंगातल्या पहिल्या चरणात. आमाव्रत एकादशी, आमाव्रत तुळसी देव केशव तीरथ तुळसी आणि कने नोबा साधन, आणि कने नोबा साधन. बस नारायण महाराजांनी या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलं महाव्रत एकादशी. एकादशीची उत्पत्ती कोणत्या तिथीला झाली? एकादशीची उत्पत्ती कोणत्या तिथीला झाली? कापस येचून झाले का? हा नाही ना, एक एक येसुनी राहिली, मजूर भेटाना. ह्याच बोंडग्यात आहेत सगळे महाराज. ते आम्ही जालन्याकडे होतो 6-7 दिवस ना. लोक सकाळी कोणीच नाही, संध्याकाळी राहायची लोक भरपूर. पण विचारलं नाव, दिवसभर आले नाही मंदिराकडे. बाबा कसं येता, काय चालू आहे?
शेतकऱ्यावर मी नेहमी बोलतो, सगळ्यात सध्या व्यवस्थेमध्ये सगळ्यात वाईट दिवस कोणावर चालू आहेत? शेतकऱ्यावर चालू आहे. आणि या वाईट दिवसाला कारणीभूत कोण आहे? सरकार. क्षमा मागून बोलतो, मी शेतकरीच आहे. या व्यवस्थेला आपली एकी जबाबदार आहे. आपण एक नाही ना, हे जबाबदार आहे. आपण जर एक झालो ना, जर महिनाभर मुंबईला जर भाजीपालाच नाही गेलात काय खाते? पण आपलं पाठच दूध घालून येतं, मरून दे, त्याच्याकडे नादी लागली म्हणजे त्याला काय रोग आलाय, त्याचं कुठं ऐकून कोणाचं बरं झालंय, हे आपले विचार आहेत महाराज. स्वपतनाला आपण जबाबदार आहे. परमार्थ असू द्या नाही तर प्रपंच असू द्या. असो, स्वपरंपरेचं वर्णन नारायण महाराजांनी केलं. महाव्रत एकादशी जगात प्रमाणित व्रत काही आहेत. वैष्णवाने 29 उपवास धरले पाहिजे. ठळक ठळक आहे का? वैष्णवाने किती उपवास धरायचे? 29 उपवास धरायचे. एकादशी किती? 24 एकादशी. वद्यवारी, शुद्धवारी, शुद्धवारीला देवाकडं, वद्यवारीला संताकडं, हा वारकऱ्याचा नियम. 24 एकादशी धरायच्या. नाथ महाराजांनी अजून 5 उपवास धरायचे सांगितले. त्यांच्या एकनाथी भागवतात तुम्ही श्रवण केलेला आहे. सर्व विशेष भागवत धर्मी नाथ महाराज सांगतात, नरसिंह जयंती, रामनवमी किती झाले? 2. वामन जयंती, जन्माष्टमी किती झाले? 4. 4 झाले. आणि उत्तम शिवरात्र हा किती झाले? 5. 24 एकादशी 5 या पर्वण्या. नरसिंह जयंती, वामन जयंती, रामनवमी, कृष्ण जन्माष्टमी आणि माघ महिन्यामध्ये येणारी शिवरात्र. तशी शिवरात्र दर महिन्याला येते. शिवरात्र दर महिन्याला आहे, पण माघ महिन्यामध्ये येणारी महाशिवरात्र आहे. आणि ज्या तिथीला भगवान शिव पार्वतीचा विवाह झाला. आणि म्हणून विशेषत्वाने 5 आणि या 24 अशा 29 उपवास, 20 अधिक 9 वैष्णवाची उत्पत्ती, असे 29 उपवास वैष्णवानं धरले पाहिजे. एकादशीचं व्रत का करायचं? आता माझ्याकडे वेळ नाही. तुकोबरायांचा एक अभंग तुमच्या निदर्शनात आणून देतून पुढे जातो. काही अभ्यास घरी जाऊन करत जा. तुकोबराय सांगतात, ऐका व्रताचे महिमान. इथून सुरुवात आहे तुकोबरायांची. काय होतं? नेमे आचरती जन, जे गाती ऐकती. एकादशीच्या दिवशी या 2 क्रिया कराव्या. काय? गाती ऐकती. निदान गा, नसलं जमत तर निदान ऐका. आणि हे जर करत असाल, माफ करा, हे जर करत नसाल, एकादशीचा अन्नपान काही तुम्ही बोलत जा ना. तुम्हाला श्वान कळतं का? श्वान संत काही ठिकाणी ना महाराज लई तोलून मापून बोलले. संतांनी त्या सकाळच्या प्रमाणात आपण जे घेतो ना 10व्या वर्ष श्राद्धाला, तिथं कुत्रा शब्द लिहायला पाहिजे होतं. माझं मत आहे. कुत्र्यासारखी गती झाली, मग एखाद्याला तरी धक्का बसला. संत म्हणले श्वाना परी गती झाली. ते सौम्य वाटत ना, ते मारोड्यांच्या घरी भोजन केल्यासारखं वाटतं, त्याच्यात ते गुलचट वाटत. मग श्वाना परी मग लिहायलाच पाहिजे होतं संतांनी, कुत्र्यासारखी गती झाली, अवघे करती हाडहाड. काय एका ठिकाणी तुकोबरायाने अजून शब्द वापरला, खर. खर म्हणजे काय? तिथं जर म्हणलेच असते बा बायको गाढव तुला म्हणते, तर काही बिघड असतं का? माझा अधिकार नाही, मी विनोदानं बोलतोय. तिथं तुकोबरायाने शब्द वापरला, बाईल म्हणता खर, मरता तरी बरे, नाशी येले घर थुंकोणिया. मग ते बऱ्याच जणाला खर कळलं नाही. ते म्हणले आपल्याला कुठं काय म्हणले, ह्या बोला त्यात आपल्याला पण पोरावर घालून. मग ते म्हणतात आपल्याला कुठं काय म्हणले, ते पोराला म्हणत होती. तसं तुकोबराय म्हणले, आपण म्हणतो तुकोबराय म्हणले खर, म्हणजे खर म्हणजे काय? अरे बाबा, आपल्याला तुकोबराय सांगतात ह्या लोका देखत गाढव म्हणल्या. तुकोबरायांचे शब्द आहेत ना महाराज. बाईल म्हणता खर, मरता तरी बरे, नाशी येले घरातून कोणिया. आता इथून घरी फराळ करा आणि घरी जा. आज ज्याच्याकडे बंगले आहेत ना चांगले, त्यांना हॉलमध्ये बसा. याचे 2 अर्थ आहेत, हे एक हे आणि हे एक हे. तुम्हाला कळत असलं पहा. फक्त अर्थ बोरुडे महाराजाला सांगू नका, आडभाई महाराजाला दोन्ही येत होतं. जाऊ द्या, ते करा घरी जाण घरात थुका.
काकड्यात सांगितलं ना गरमी बांधलं गरमी बांधलं गरमी बांधलं, काकड्यात सांगितलं आरडू आरडू महिनाभर. माया विगणे भ्रमला खरे म्हणता मी माझे नि घरे, म्हणले ना महिनाभर म्हणता मी माझे नि घरे. ते पुढं मरू द्या, म्हणता मी माझे नि घरे म्हणले ना महिनाभर, घर माझं. मग घरात थुकून दाखा, आणि जर घरात थुकले तर तुकोबराय सांगतात ती म्हणणार आहे काय, आमचं गाढव घरात थुकलं. आदरणीय वैकुंठवासी मोठे कुंभार गुरुजी पाठात सांगायचे, म्हातारपण आल्यानंतर थुंकायची इच्छा बाहेर असते, पण तो थुंकी लांब नाही जात, ती खिशात पडते. आणि मग घरातल्या सुना लेकी बाळा म्हणतात आमच्या म्हाताऱ्याला थुकायची अक्कल नाही, ते खिशात थुकायला लागलं. ही खर शब्दाची उपमा आहे, म्हणून सावध होई बापा. असो, जर तुम्ही आज अन्न ग्रहण केलं, एकादशीचं अन्नपान जे नर करती भोजन, ते काय समजून घेत जा. काय होतं, काही ठिकाणी संतांनी असे किळसवाणी शब्द वापरलेत. अवमलयांना एसटीत जर एखादं वकलं बाबा, तर एसटीतले म्हणते का बाकीचे बरं वाटलं बाबा वक वक. आमच्या संतांनी सांगितलं वमलयांना लाळणं घोटी जे विरसना, एवढा तिरस्कार संसाराचा यावा. कसं ओकारी वांतीकडं पाहावं वाटत नाही. वमलयांना लाळणं घोटी जे विरसना, त्या अन्न पदार्थाकडे पाहिल्यानंतर काही जिभेला पाणी येतं नाही ना, एवढी विषय विरक्ती यावी. मग म्हणायचं विषय विरक्त दया नाही आपपर. असो, आपल्या सगळं स्मरणात आहे मायबाप. एकादशीचं अन्नपान जे नर करती भोजन, संतांनी सांगितलं महाराज एकादशीला अन्न ग्रहण करू नका. एकादशीच्या दिवशी सगळे पाप कशात येऊन वसतात, बाकीच्या अन्न पदार्थात येऊन वसतात. हा झाला आध्यात्मिक दृष्टिकोन. वैज्ञानिक दृष्टिकोन आहे का, 15 दिवसातून याला एकदा मोकळं ठेवीत जा. तुम्हाला आठवत असेल, पूर्वी ग्रामपंचायत भिंतीवर लिहायची कोरडा दिवस पाळा आणि हिवताप टाळा. आठवतंय तुम्हाला डॉक्टर, बरोबर आहे ना? कोरडा दिवस पाळा म्हणजे काय करा, त्या दिवशी घरात पाणी शिल्लक ठेवू नका, थोडंसं पिण्या व्यतिरिक्त. का, त्याच्यात त्या कोणच्या त्या डासाची उत्पत्ती होते आणि त्याच्यामुळे तुम्हाला थंडी ताप येतो, म्हणून कोरडा दिवस पाळा. आमचे संत सांगतात 15 दिवसा एक एकादशी कारे न करशी व्रतसार. पुढचं जरा जड जाईल आता. काय तुझा जीव जातो एकादशी, फराळाच्या मिशे धनी घेशी. नाही आता केलेलं खावा लागल. आमच्या बरोबर वारीत एक जण होता, तो कोबरायांच्या सोहळ्यात 20-22 वर्ष चालला. ते कोणी नाश्ता वाटणारा असला का लाईनला लागायचं. मी म्हणलं अरे पोट हे का काय, ते म्हणलं तिने केलं कशाला, ते खावं लागेल ना. आमच्या शेजारी गावात एक व्यक्ती वारकरी, अज्ञानी विचारा, भजन बिजन काही येत नाही, पण वारी निष्ठेनं करतो. त्याला चहाची सवय महाराज. ही दंतकथा नाही बरं का, त्याला चहा लय लागतं. ती हुशार आहे महाराज. ती घरून अर्धा किलो साखर आणि 5 रुपयात चहा पाहते. त्याला तुमच्याकडे काय म्हणतात, चहा पावडर नाही. लय आधुनिक नका बोलत जाऊ. हा, तुमच्याकडे बुकणी आहे का? अख्ख्या भारतात फक्त अहिल्यानगर जिल्ह्यात शब्द आहे बरं का बुकनी. हा, नाही तर कुठं जाबा तुम्ही. चायपत्ती. आम्ही त्या अमरनाथ यात्रेला गेलो रेल्वेत. त्या भोपाळ जवळ रेल्वे सकाळी गेली ना, आमचे 10-12 मित्र चहा घेतला. ते टी बॅगचा चहा, टी बॅग असते ती गरम दुधाचं पाणी, त्याच्यात टी बॅग असते. आणि त्याने ते हलवलं चहा प्यायला लागले. ते वेटर तेव्हा 5 रुपयाला चहा, 2013-14ची गोष्ट. ते म्हणले इसमी बुकनी बहुत कम आहे. त्याला हिंदी कळाना आणि यांना त्याची होऊन जाणार. हे त्या वेटरला म्हणायचे 13 पैसा नाही देगी, इसमी बुकनी बहुत कम आहे. त्याला कळाना ना बुकनी काय. मी सगळ्यात वरच्या सीटवर लोळत होतो. मी म्हणलं अरे कशाला ते आरडा करता, झोपू द्या माणसाला जरा. ते म्हणले महाराज सांगा ना यांना समजून. ते वेटर मला म्हणलं बाबाजी आप बताओ इनको, ये मुझे आधा घंटा हो गया बुकनी 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 कर रहे, बुकनी मतलब क्या.
मतलब चाय पत्ती को बुकनी बोलते थे, ऐसा बोलो ना तो बुकनी बुकनी क्या बोल रहे. अवघड आहे महाराज, आपल्या भाषेचा लय घोटाळा आहे. याला जाऊ द्या, 10 मिनिटं शिल्लक आहे, याला मोकळं ठेवा. हे विज्ञान सांगत. 21 तास माणूस अन्न पाणी घेतलं नाही तरी मरत नाही, हे विज्ञान सांगत. जरा त्यागाची वृत्ती परमार्थ शिकवतोय. 15 दिवसातून एकदा याला मोकळं ठेवा. काय होईल? आतड्याचा आराम होईल. आणि 80% रोग हे स्वतःच्या पोटापासून होतात बरं का. 2-4 दिवस नाही खाल्लं तर काही बिघडत नाही. असं होतं तुम्हाला कधी? नाही, काही अडचण नाही येत. 2-3 दिवस काही येते. ते त्यांना विचारा. ते माझ्या बरोबर आलं म्हणून माझ्याकडून बोलत नाही. मी 4-5 दिवसातून एकदा जरी म्हणलं तरी चालतं आपल्याला. 5 दिवस ते मला म्हणते हे मोठं आहे म्हणून चालत. लोक काही नीट राहून देणार आहे का? तुम्ही काहीही करा बुवा, समाज मांजरी सारखा पायावरच पडणार आहे. एखादा महाराज काहीच घेत नसला ना, त्याला घरी उत्पन्न तेवढं असं नाही. एखादा लई घेत असला ना, धंदा मांडला तिने. आम्ही काय तोंड जोडाव? विनोद सोडून द्या. एक ऐका, परमार्थामध्ये असं शास्त्र सांगतं. आमचे बाळकृष्ण महाराज भोंदे, तुम्ही नाव ऐकलं असेल, पिंपळगावची. एकदा त्यांना सहज भेटायला गेलो. नवीन मी कीर्तन करायचो, दर्शन घेत होतो. त्यांच्या मुखातून वाक्य आलं, अरे ठरवून घेतो का दिलं ते घेतो? म्हणलं बाबा दिलं तेच घेतो. त्यावेळेस भोंदे बाबा म्हणले होते, कल्याण होईनारे न घेता मग कल्याण झालं तुमचं, देते त्याच्यात काय व्हायचं नाही का? पण याला कारणीभूत आम्ही कोणीच नाही, तुम्ही आहे. 50,000चा बाबा हा ना. एक ऐका, मी काल निमगाव वाघाला गेलो होतो. तुमचे जर कोणी नातलग असले ना तर आवर्जून तरुण मंडळींना सांगतो भेट द्यायला जा. निमगाव वाघा, त्या गावातली शाळा जाऊन बघा महाराज. शाळा गावकऱ्यांनी स्वनिधीतून शाळा बांधली. मला नाही वाटत अहिल्यानगर जिल्ह्यात जिल्हा परिषदची शाळा एवढी स्टँडर्ड असेल. कधी गेल्यात निश्चित जाऊन पहा. ही काळाची गरज आहे महाराज. पहा, एका व्यक्तीनं बांधून दिली महाराज. ही इथून पुढे काळाची गरज आहे. विषयांतर होते. 15 दिवसातून याला एकदा मोकळं ठेवा. आणि जर तुम्ही एकादशी मोडत असाल तर तुकोबरायांनी सांगितलं, तुम्हाला निश्चित तया दंडी यमदूत घडले तयाचे अंकित. तुका म्हणे व्रत एकादशी चुकलिया, तया दंडी यमदूत घडले तयाचे अंकित. तुका म्हणे व्रत एकादशी चुकलिया. एकादशी मोडू देऊ नका. याच्या पुढचं वाक्य ऐका. पाठात आमचे आळंदीकर आमचे गुरुजन सांगायचे, पोरांनो 29 उपवास मोडू देऊ नका. एखादं पोरग सहज जवळ जाऊन म्हणायचं, बाबा आज सकाळी ध्यानात राहिलं नाही, मोडले. बाबांचं वाक्य गोड होतं, मोडली तर मोडू द्या, मोडली तर मोडू द्या. पण ऐका, परमार्थ जे करतात ना महाराज, त्या माणसाने आयुष्यात 2 उपवास कधी मोडू द्यायचे नाही. परद्रव्याचा आणि परश्रीचा. मराठी कळत असली तर बघा. हे व्रत परत अंगीकारता येईल, पण परद्रव्य आणि परश्रीचा उपवास जर जीवनात मोडला तर तुमचं चरित्र परत येणार नाही. म्हणून या 2 उपवास करा. तुकोबराय सांगतात, तया दंडी यमदूत घडले तयाचे अंकित. तुका म्हणे व्रत एकादशी चुकलिया. नारायण महाराज सांगतात, आमचं व्रत एकादशी आहे, आमचा देव केशव आहे, आमचं तीर्थचंद्र भागा आहे आणि आमचा प्रमाणित वृक्ष तुळस आहे. 3 मुद्दे आहेत. आमचा देव केशव आहे, तुझ विना देवा अनेक कुणा न म्हणे माझी जिव्हा. तुझ्याशिवाय आमची जीभ कुणाला देव म्हणणार नाही. तुकोबराय सांगतात, आमचा देव केशव आहे, आमचं तीर्थचंद्र भागा आहे आणि आमचं व्रत एकादशी आहे आणि सगळ्यात महत्वाचं आमचं प्रमाणित वृक्ष तुळस आहे. ब्रह्मलीन मोठे रामगिरी महाराज, पांडुरंग महाराज गिरींचे वडील, ते त्यांच्या कीर्तनादृष्टाने सांगायचे, अकबर आणि बिरबल नदीच्या किनाऱ्यानं फिरत होते. तुळस दिसली. आता आपण वारकरी शेतात जरी तुळस उगवली तर पाय लागू देतो का? एवढी तर मर्यादा आहे. बिरबलानं तुळस पाहिली, साष्टांग दंडवत घातलं तुळशीला. त्यानं विचारलं, हे काय? ते म्हणले, ये मेरी माँ आहे. बिरबल काय म्हणला? ये मेरी माँ आहे. याचं डोकं खवळलं. म्हणले, हे हिंदू लोक काय ही येडे, झाडाच्या पाया पडत दगडाच्या पाया पडतीने धरली तुळस उपटून टाकली. आता तो बिरबल म्हणला, तू थांब आता.
शहाणी माणसं येळ गेल्यावर काटा काढीत बरं का. आपण लई येडे आहेत महाराज. ती तिकून काही म्हणलं का इकून झोंबाय. हा वेळ जाऊ द्यायचा. चाणक्य नीती वाचा महाराज. एक अर्धा किलोमीटर शतपावली पुढे चालत राहिली आणि मग बिरबलानं डोकं लावलं आणि पुढं होतं आग्याचं झाड. आग्या कळत होतं इकडं आग्या. बिरबलानं असं सुरक्षित अंतर ठेवलं आणि त्याला दंडवत घातलं. म्हणले अबे ये कोणी? म्हणले मेरे बाप आहे म्हणलं. बिरबल काय म्हणलं? ये मेरा बाप आहे म्हणलं. याचं डोकं खवळलं. म्हणले ओ मा ये बाप ये. मग काय लावलंय म्हणले. ते गेलं ना आग्याला उपटायला लागला. आता तुम्ही विचार करा आग्या उपटायला गेल्यावर काय झालं असं. मग विचारलं. म्हणले बिरबल ये क्यों ऐसा क्यों हो रहा है? म्हणले तुमने मेरे माँ को उखाड़ा, मेरे बाप को गुस्सा आया. विनोद सोडून द्या. आमचे वृक्ष प्रमाणित आहेत. आमचं वड असेल, आमचं पिंपळ असेल, आमची तुळस असेल. आता वैज्ञानिक दृष्ट्या मुद्दे ऐका. पिंपळ आणि वड जगात सगळ्यात जास्त ऑक्सिजन देणारी झाडं आहेत. पण ते रात्री कार्बन डायऑक्साईड देतात बरं का. पिंपळ आणि वड दोन्ही पण. पण जगामध्ये तुळस असा वृक्ष आहे तो 24 तास ऑक्सिजन देतो. किती तास? 24 तास ऑक्सिजन देतो. आणि त्या ऑक्सिजनाच्या स्पंदनानं 2-3 मुद्दे विज्ञानानं सिद्ध केलेत. ज्या महिला चुलीवर पूर्वी स्वयंपाक करायच्या त्यांच्या फुफ्फुसामध्ये ज्यावेळेस त्या चुलीच्या धुराचा कार्बन डायऑक्साईड जाऊन बसायचा तो बाहेर निघण्यासाठी महिलांनी सकाळी सडास मार्जन करून निदान तुळशीला किती प्रदक्षिणा. म्हणून तुळस दिंडीत चालल्यावर एका तरी महिलेच्या डोक्यावर तुळस. कशामुळं? माणसाच्या पायानं उडालेल्या धुळीत जर काही विषाणू असले. काय विचार होते संतांचे. म्हणून तुळस बरं का. आणि जास्त माणसं एकत्र आले की ऑक्सिजनचं कमतरता येते. आपल्याकडं लग्न समारंभामध्ये पूर्वी मांडवाला काही डहाळे लावण्याची प्रथा होती. येड्या बाबळीचे, सुबाबळीचे, मग आंब्याचेच का? कधी संशोधन केलं का? आंब्याची डहाळी तोडल्यानंतर 2 दिवस त्या परिसरामध्ये ऑक्सिजनच प्रसारित करते म्हणून आंब्याचं तोरण बांधायचे. काही साधू संतांची दूरदृष्टी होती. हे त्याच्या पाठीमागचं विज्ञान आहे. आणि म्हणून महाराज आमचं प्रमाणित वृक्ष तुळस आहे. आणि आमची प्रमाणित साधना काय आहे? अभंगाचं दुसरं चरण. आमची साधना ही प्रमाणित आहे. कलियुगा माझी करावे कीर्तन. कलियुगात काय करा? कीर्तन करा. आता तुम्ही म्हणता कवा एवढे भजने शिष्टीमन महाराज पावा. तुम्ही या भानगडीत पडायचं नाही. तुम्हाला तुकोबरायांनी हरिपाठाच्या उपसंहार प्रकरणात सोपं साधन सांगितलं. नाही सोपं कीर्तन सांगितलं ना. नामसंकीर्तन साधन पै सोपे. जे आमच्या सावता महाराजांनी केलं, जे ज्ञानोबरायांनी केलं, जे नाथबाबांनी केलं, सोपं साधन करायचं, कामात राम म्हणायचं. आता याच्यातली बरीच मंडळी कोणी नेवाशाला वारीला जातं का? एकादशीला वद्यवारीला बरीच लोक जातात वारीला. वारीला गेल्यानंतर खरं बोला, खरं ज्ञानोबरायांचं दर्शन झालं, तुकोबरायांचं झालं, मौनीराजांचं दर्शन घेतलं. येता येता जावळ कापणीला येळी आणली का नाही? आणले ना. मग सरळ आहे महाराज. जसं वारीला चालता चालता विळे दिसल्यावर आणले ना, तसं विळ्यानं घास कापता कापता आमच्या ज्ञानोबा तुकोबाचं नाव तरी घ्या. वारकरी संप्रदायाची ही मोठी परंपरा आहे महाराज. काय? तुम्हाला प्रपंच त्यागावा लागत नाही.
मला वाटतं सावता महाराजांचं प्रमाण आहे. प्रपंच असोनी परमार्थ साधावा वाचे आठवावा पांडुरंग. सावता महाराजांचं प्रमाण आहे. प्रपंचित राहून परमार्थ साध्य करता येतो. वाचे आठवावा पांडुरंग. सुखाचे हे नाम आवडीने वाचे आळवा. सुखाचे हे नाम आवडीने गावे वाचे गावे. विठोबास विठोबाशी आळवावे कधी मधी. दुःख लागलं का महाराज मग देवन संतन महाराजन आणि बरं चाललं. आता कोणी म्हणलं का तुम्हाला, कोणी गावात म्हणलं का आले बा बरं आलंय माझ्या अकाउंटला बरेच पैसे आले, कोणी म्हणलं का आपली तर भजन ठेवू बा आता आवरेज बरं निघालं कपाशीचं तरी पैसे आले मग निदान भजन ठेवू. नाही का इथं भजन ठेवलं का नाही. आमच्या कबीर महाराजांचं प्रमाण आहे. दुःखमे स्मरण सब करे सुखमे करे ना कोय. सुखमे भजन करे तो दुःख काय होय. म्हणून नाम संकीर्तन करा. सतत भगवंताचा गुणानुवाद वाचन करा. हीच आमची परंपरा आहे महाराज. आणि एक नेनोबा साधन आमचा विषय हरिकीर्तन. आमच्या डोक्यात दुसरा विषय नाही. तो विषय हरिकीर्तनाचा. संत संगती निरंतर प्रेमधन हे भांडार. कीर्तन करत असताना म्हणजे परमार्थिक व्यक्तीनं कसं राहावं माहितीये का महाराज. असं राहावं कसं. अहंकार रहित जीवन जगावं. माणसाला अहंकार नाही. आपण सगळ्यात गेल्यावर सगळ्यासारखं झालं पाहिजे. उग न जायची ताठा नित्य खटाटोपण. मग असंच प्रमाणे नाथ महाराजांचं. न जायची ताठा नित्य खटाटोप मंडुकी वटवट तैशे ते गा. नाथ महाराजांचं प्रमाणे न जायची ताठा. ज्ञानानं अहंकार येतो, धनानं येतो, सत्तेनं येतो, संपत्तीनं मग ताठा येतो माणसाला. आणि ताठरलेल्या माणसाला नाथबाबांनी उपमा दिली मंडुकी वटवट तैशे ते गा. बेडकाची उपमा दिली. ताठा गेला पाहिजे. परमार्थ हा लवचिक होण्यासाठी आहे. परमार्थ तुम्ही सगळे जुने शेतकरी, तुमच्याकडे बाजरीत पूर्वी एक पाटा घातला जायचा, आठवतोय तुम्हाला. 1 एकर बाजरी पेरली, तो पाटा नेमकं कुठं घातला जायचा, कडेला का मध्ये. इकडे मध्ये इकडे कडाला. मी नेमकं हिशोब कसा लावू. हुशार शेतकरी शेंदडाचा पाटा मध्ये घालायचा. बरोबर आहे ना. कडाला नाही, कडाला जिथं पाणी साचायचं तिथं भगर. शेतीचा विषय तसा होता. असो. आणि मग त्या शेंदडा आले. आता प्रमाण घ्यायला वेळ नाही, पाट आहे सगळ्यांची. त्या मालकाला वावरात जाऊन पाहायची गरजच नव्हती. शेंदड पिकलं. ते शेंदड मोबाईल बाहेर काढायचं, मग व्हॉट्सअपला फोटो टाकायचं मी पिकलो. मग शेंदड पिकलं हा त्याचा सुगंध घरापर्यंत यायचा. आणि त्या सुगंधाना मालक मालकिनीला म्हणायचा काय, शेंदड पिकलं. जन्माला आलं तेव्हा शेंदड कसं होतं. जन्माला आलं तेव्हा हे शेंदड कसं होतं. तुमच्याकडे नाही शब्द तो, आमच्याकडे म्हणतात बुवा. ते झालं तेव्हा कडू होतं, वागलं बी कडू आणि मेलं तरी. विनोद सोडून द्या, वेळ संपली आपली. आणि ते साध्य कशानं होईल महाराज. पिकले या शेंदे कडूपण गेले, त्याची कृपा व्हावी म्हणून काय करा. परंपरेनं जीवन जगा, संत प्रमाणित जीवन जगा, अहंकार रहित जीवन जगा, प्रमाणित व्रत जीवनामध्ये करा. आणि हेच आमची परंपरा आहे. अभंगाचं शेवटचं. विष्णुदास नारायण विष्णुदास आमची आईची परंपरा, आमची आईची परंपरा. अनेक निरोबा साधन, अनेक निरोबा साधन. परंपरा
विषय हरी कीर्तन अभंगाच्या शेवटच्या चरणात नारायण महाराज सांगतात, विनवी विष्णुदास नारा आमुची ऐशी परंपरा, या परंपरेच्या मी पायिक आहोत. कीर्तन संत संत कीर्तन तुळस आणि प्रमाणित एकादशीचं व्रत, भगवान पंढरीश परमात्म्याची पूजा ही आमच्या घराची असलेली परंपरा. या परंपरेचं वर्णन नारायण महाराजांनी केलंय. बऱ्याचशा दिवसापासून या ठिकाणी चालू असलेला हा वद्यवारीचा उपक्रम आदरणीय विठ्ठलनाथ महाराजांच्या कृपेनं दत्तप्रभूंच्या या पवित्र दरबारामध्ये सर्व देवी निमगाव भावी निमगाव ग्रामस्थ सगळ्यांच्या सहकार्यानं फराळाचं वाटप आणि त्या निमित्तानं ज्ञानदान या ठिकाणी होत असतं. भगवत नामचिंतनानंतरच प्रसाद घ्यावा हा संप्रदायाचा दंडक असल्यामुळं आणि जो दंडक आम्हाला संतांनी शिकवला त्या संतांचं एकदा सर्वांनी प्रेमानं भजन करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ भजनी मंडळ, विनेकरी महाराज, पखावज वादक, हार्मोनियम वादक, उपस्थित सर्व माता भगिनी, पुरुष मंडळी सगळ्यांच्या सहकार्यानं आपल्या निर्धारित वेळेमध्ये ही कीर्तन रूपी सेवा करण्याचा प्रयत्न केला. बोलताना कमी जास्त बोललो तो बुद्धीचा दोषी, योग्य बोललो ते सर्व गुरुजनांचं मार्गदर्शन आहे. आणि म्हणून प्रमाणित व्रत करा, संप्रदायाची कास धरून जीवन जगण्याचा प्रयत्न करा.
आदरणीय विठ्ठलनाथ बाबांचे अनेक शिष्यमंडळी आमच्या चांदा गावामध्ये सुद्धा आहेत. या महात्म्याने या भागामध्ये साधू कुठूनही येऊ द्या, इथं आल्यानंतर परमार्थाचा वटवृक्ष लावला, तो तुम्ही गावकऱ्यांनी जोपासला आणि ज्यांच्या माध्यमातून येण्याचा प्रयत्न झाला आमचे आदरणीय हरिभक्तपरायण अशोक महाराज बुरुडे यांच्या निमंत्रणावरून तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग. आज उत्पत्ती एकादशी मध्ये एक विषय मी मागे ठेवला होता मुद्दाम, एका वाक्यामध्ये सांगतो. आज एकादशी जन्माला आली, उत्पत्ती एकादशी. आज एकादशी जन्माला आली आणि आजच विश्वमौली ज्ञानोबरायांनी, यानंतर त्रयोदशीला ज्ञानोबराय समाधिस्थ झाले आणि एकादशीचा जन्म आज झालेला आहे, म्हणून हिचं नाव आहे उत्पत्ती एकादशी. आणि त्यानिमित्तानं आदरणीय डॉक्टर असतील यांचा फराळाचा कार्यक्रम, काल त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला. धन उपलब्ध असलं तर ते सत्कार्याच्या ठिकाणी दान करत चला, इथून पुढे ती काळाची गरज आहे. आपले मठ मंदिरं, आपली धर्मक्षेत्र, आपली मंदिरं, आपल्या परंपरा, आपले संत आणि आपले ग्रंथ ही जपण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. आणि म्हणून ज्याला जे जमतं, आता सगळेच भजन करू शकत नाही, सगळे कीर्तन करू शकत नाही, पण या ठिकाणी ज्याच्याकडे धन आहे त्यानं अन्नदान करावं, जी गरज आहे ते या ठिकाणी दिलं पाहिजे. आणि आमच्या हरिपाठात प्रमाणे दिल्याशिवाय वाढत नाही बरं का, हे मी सांगत नाही आणि कुणी नाही. तपे विन दैवत दिधल्या विन, दिल्याशिवाय मिळत नाही. म्हणून ज्याच्याकडे जे त्यानं ते दिलं पाहिजे आणि ते सत्कर्म असलं ते वाटत चाललं पाहिजे. ते सत्कर्म जगाला देणं गरजेचं आहे आणि ते सत्कर्म आजचे अन्नदाते सर्वांना या ठिकाणी घडावं, तीच प्रार्थना आदरणीय विठ्ठलनाथ बाबांच्या, दत्तप्रभूंच्या, पंढरीश परमात्मा ज्ञानोबा तुकोबांच्या चरणी करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो.